चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये। आज बनवली हिरव्या वाटाण्याची भाजी। सर्वप्रथम गॅसवरती पाणी ठेवून घेतलं होतं पातेल्यामध्ये, त्यामध्ये वाटाणा टाकलाय। वाटाणा मी इथे 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। त्यानंतर लगेच मी छोटी किसणी घेतलेली आहे, खोबरं घेतलंय। खोबरं असं बारीक किसून घेणार आहे। खोबरं किसून झाल्यानंतर लगेच एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय। कांदा अशा प्रकारे बारीक कट करत आहे। थंडीमध्ये छान फ्रेश वाटाणा भेटतो ताजा। आमच्या घरात ही रेसिपी नेहमी बनवली जाते। आज म्हटलं तुमच्या सर्वांसोबतही शेअर करावी। कांदा बारीक कट करून घेतलाय, टोमॅटो घेतलाय कट करून, कोथिंबीर घेतली, भाजलेले शेंगदाणे घेतलेत। त्यानंतर पॅन ठेवलाय। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे असे थोडे तडतडले की त्यामध्ये लगेच मी खोबरं टाकून घेतलंय किसलेलं। जिरे आणि खोबरं छान भाजून घ्यायचंय कमी गॅसवरती, जेणेकरून आपलं खोबरं करपणार नाही। एकदम छान असं लालसर फ्राय करून घ्यायचंय खोबरं। थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि पाणी टाकून छान हे बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर कढई ठेवली गॅसवरती। कढईमध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेत आहे। त्यानंतर कांदा टाकलाय। तेल गरम झाल्यानंतर कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये मी लगेच वाटण टाकून घेणार आहे। सर्व मिक्स करून घेतलंय। त्यानंतर लगेच त्यामध्ये कांदा, लसूण मसाला आणि लाल तिखट टाकून घेतली मी। छान मिक्स करून घ्यायचंय। मसाला छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर टाकले। मसाला छान परतला की त्याला तेल सुटतं। त्यानंतर थोडं पाणी टाकून घेतलंय। थोडंसं मीठ टाकून घेतलंय मसाल्यासाठी। मसाल्याला तेल सुटलं की थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि लगेच आपला शिजलेला वाटाणा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचे। पाणी ॲडजस्ट करायचं आहे, जेवढी आपल्याला भाजी घट्ट पाहिजे नाही किंवा पातळ पाहिजे नाही। चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय। भाजीला उकळी आली की छान कमी गॅसवर भाजी आपण अजून 5 मिनिटं थोडीशी शिजून घेणार आहोत। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मंडळी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।